पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट अतिशय महत्त्वाची। भारतीय राजकारणातले हे दोन महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते या दोघांची भेट झालेली आहे। काल पवारांनी जंतर मंतरवर अभिजित दिपकेंशी चर्चा केली होती आणि आज शरद पवार हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांनी काही पेपर्स जे आहेत ते मोदींना दाखवलेले आहेत। पेपर फुटी संदर्भात काय उपाययोजना करता येईल यावर या दोनही ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। तर पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचे हे फोटो जे आहेत ते सध्या समोर आलेले आहेत। संसद परिसरातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झालेली आहे आणि त्याचे हे फोटो सध्या समोर आलेले आहेत। अभिजित दिपके यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली। काल उद्धव ठाकरे हे देखील अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी गेले होते आणि आज शरद पवार, सुप्रिया सुळे हे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेत। शशिकांत शिंदे आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शशिकांत शिंदेजी, आपण पाहतोय शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? मला वाटतं की काल पवार साहेब या जंतर मंतरवर अभिजित दिपके यांना भेटलेले आहेत। विद्यार्थ्यांचे 22 दिवसापासून चाललेल्या आंदोलनाच्या मध्ये मार्ग निघण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली असेल आणि 60 वर्षाच्या असलेल्या उत्तुंग नेतृत्वाने, ज्येष्ठ नेतृत्वाने यासाठी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला असेल तर मला वाटतं की त्या वेगळा अर्थ काय घेऊ नये। नक्कीच या आंदोलनावर चर्चा होणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांकडून देखील हीच मागणी लावून धरण्यात आली होती की चर्चा करा। आज शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट, या भेटीमध्ये नेमके कुठले मुद्दे चर्चिले गेले या संदर्भात तुम्ही काही माहिती देऊ शकता का? नाही, मला काही कल्पना नाहीये। मला आता मी बघितल्यानंतर आपण विचारता तेव्हा सांगतो, पण पवार साहेबांचा जेवढा मला अनुभव आहे त्यांनी प्रत्येक प्रश्नावर नेहमी पुढाकार घेऊन मार्ग अशा प्रकारची प्रयत्न त्यांनी केलेला असेल आणि त्यामध्ये हा मार्ग काढावा यासाठी त्यांच्या अनुभवातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साहेबांच्या बरोबर केलेली चर्चा असेल, त्यातून मार्ग निघाला तर आनंद आहे असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद शशिकांत शिंदेजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर दोनही